अरे एक वस्तू जागेवर नाहीये. कुठे गेल्या सगळ्या वस्तू? बाईकची किल्ली पण जागेवर नाहीये. अरे यार, काय शोधताय? अरे बाईकची किल्ली नाहीये जागेवर. बर, रुमाल कुठे माझा? हो, आणि आता घड्याळ. अच्छा, बर. डबा केलाय का? नाही ना, वाटलंच मग. ओ हा, फायनली माझं वॉलेट मला सापडत नाहीये. बर, अजून एक महत्वाची वस्तू सापडत नाहीये मला. माझी बायको. घेऊन जाऊ तिला पण. चल गप्पा बसव. आय लव्ह यू टू. झाले यांचे लैला मजनूचे खेळ सुरू झाले. तर घराचं थिएटर करतील. अरे यार, मी ना हे सगळं खूप मिस केलं तू नसताना. का? आईनी सगळ्या गोष्टी दिल्याच असतील की हातात. हा, तिने केलं सगळं नीटच केलं, पण हे असं मागे मागे फिरणं, गोड वागणं, लाडीकपणे बघणं, इतकं प्रेम करणं हे नव्हतं ना थोडस. आता तू ज्या काही नजरेने बघत मला एक एक वस्तू दिल्या ना, ती नजर ते प्रेम मिसिंग होत. कळते तुला? असं वाटतंय जाऊच नाही ऑफिसला. मी थांबू आज? गप्पा बसव. आय लव्ह यू तुला. नाही, आता जा तुम्ही ऑफिसला, पण संध्याकाळी मला पिकअप करा, आपण एकत्र येऊया. हा, हे तू बेस्ट बोललीस. आता कसं मी दिवस अख्खा काढू शकतो ऑफिसमध्ये काम करताना, कारण संध्याकाळी तुला भेटायचं आहे ना. जाऊ मग आता? नक्की जाऊ? नाही म्हणणार. चल मी निघतो. हा, काळजी घे. फोन करीन. येस. बाय बाय. हाय, नीट जा. हा. परवा आपल्या कॉलेजचं रियुनियन आहे. अगं सांग तरी कुठे आहे मग? अगं टाउन साइडला एक पब आहे, नाव कळवते मी तुला, पण तू नक्की यायचंय हं? ऑफकोर्स येणार. आणि महेशला पण घेऊन ये. त्याला कशाला? म्हणजे मला नाही वाटत तो येईल, कारण तो फार बिझी असतो ग. ऑफिसमध्ये फार जबाबदारीची पोस्ट आहे ना त्याची. आय डोंट थिंक सो तो येईल. पण मी नक्की येणार आहे. हा संपदा. बरं, मी ठेवते फोन, पण मी नक्की येईन. बाय. ठीक आहे, तू यादी दिल्याप्रमाणे सगळं आणलंय. शेवया, बदाम, चारोळ आणि जे काय आहे ते एकदा चेक करून घे फक्त. काय कसली तयारी सुरू आहे? म्हणजे शेवया, बदाम? अगं आपल्याकडे परवा पाहुणे यायचे ना, त्याच्यासाठी सगळं आणायला सांगितलं होतं मी त्याला. परवा? अगं माझी मोठी बहिण सरू, ती येणार आहे आपल्याकडे. अगं सरू मावशी म्हणजे आपली सगळ्यात मोठी मावशी. सॉलिड स्ट्रिक्ट आहे. लहानपणी तर माझी असली घाबरगुंडी उडायची ना, पण मनाने जाम गोड आहे. आणि तिने तुला अजून बघितलं नाहीये. लग्नात नाही येऊ शकली ना ती, म्हणून ती येणार आहे अगं. आणि हो, मला फोनवर विचारत होती सुनबाईच्या आवडी निवडी काय आहेत म्हणून. तिला कुठला रंग आवडतो, कुठल्या प्रकारचे दागिने आवडतात, सगळं विचारून घेतलंय तिने मला फोनवर. चांगलंय. आता बघ तुझ्याकरता काय काय येतंय. आई, मजा आहे बाबा एका मुलीची. नाही म्हणजे मला इतक्या वर्षात तर काही आणलं नाही,
पण ठीक आहे, मला नाही तर माझ्या बायकोला तरी मिळू दे ना. असं असतं बघ मुलांचं आयुष्य. हो का? खूप मस्करी चालली आहे हा महेश. मला काय वाटतं संपदा, आपण तुझ्या माहेरच्यांना पण बोलवूया का त्या दिवशी? अगं खूप दिवस झाले आपली भेटच झाली नाहीये त्यांच्याशी. ग्रेट आयडिया. आपण नील आणि स्वानंदीच्या घरच्यांना पण बोलू. हो. म्हणजे एक सॉलिड असं गेट टुगेदरच करू ना. तसंही संपदा इथे आल्यापासून असं सेलिब्रेशन असं काही झालेलं नाहीये. हा, आता ह्यांना जर सांगितलं की मला पब मध्ये जायचंय तर इतके दिवस केलेलं नाटक वाया जाईल. वर जायला मिळणार नाही ते वेगळं, पण जायचं तर आहेच. काहीतरी आयडिया करायलाच हवी. सगळं घर शोधलं पण कुठेच सापडला नाही. असं गेला तरी कुठे? अगं चुकून इंद्रनीलने नसेल ना नेला? म्हणजे ऑफिसला जाताना घाईने बॅगेत गेला असेल. ऑफिसला जाताना घाई असते ना, त्याला लक्ष नसतं त्याचं. नाही, पण हे गेल्यानंतर सुद्धा मोबाईल हातात घेतल्याचं आठवतंय मला. मग तुझा मोबाईल नाही हे कळलं केव्हा तुला? मी बाहेर गेले ना तेव्हा लक्षात आलं की मोबाईलच नाहीये. आपण नवीन घेऊ तुझ्यासाठी. अगं लहान मुलीला समजवतात तसं काय समजवतेस तिला? एक बाहुली हरवली तर दुसरी बाहुली घेऊ म्हणून. पण स्वानंदी, एकंदरीत बरंच झालं तुझा मोबाईल हरवला ते. आता इंद्रनील नवीन चांगला मोबाईल घेऊन देईल तुला, जहागीरदारांच्या सुनेला शोभेल असा. पण तो मोबाईल मला माझ्या बाबांनी दिला होता. मला तोच मोबाईल हवाय. स्वानंदी, सकाळी सगळं आवरताना ना बाथरूम मध्ये राहायला असेल. मी एकदा बाथरूम मध्ये चेक करते. स्वानंदी, घाबरू नकोस. तुझा फोन घरातच आहे आणि तो नक्की मिळणार. आजी, घर उलट करून झटकून बघायचं फक्त बाकी आहे. घरातल्या सगळ्या जागा शोधून झालेल्या आहेत. ती क्लासला जायची वेळ पण टळून गेली. ए बाई, जायचं नाही का तुला क्लासला? अहो जाईल जाईल, फोन मिळाल्यानंतर जाईल. काय घाई आहे एवढी? स्वानंदी, मी आत्ता जपाला बसते बघ. मिळतोय की नाही बघ तुझा फोन. जप म्हणजे? ललिताबाई, तुमचा विश्वास आहे की नाही मला माहिती नाही, पण प्रार्थनेमध्ये ना फार मोठी शक्ती असते बघा. मी जपाला बसते. आता बघूया आजीच्या प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे. पण आजी जप काय करणार? मोबाईल 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 म्हणून. तू पण ना ललिता, कुठल्याही स्थितीत गमतीशीर स्वभाव जात नाही तुझा. सॉरी. हळूहळू काय उंदीर? काय उंदीर? अहो असं कसं केलं आतमध्ये उंदीर? तुम्ही चला त्याला बाहेर काढा, ती बाहेर काढा. धावू नका तुम्ही आता. हळूहळू. अगं आजार मोठा असला ना की तो औषधाने नाही बरा होत, त्याला ऑपरेशनच करायला पाहिजे. म्हणजे त्या ललिताबाईंनी माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. विश्वास पायदळी तुडवलाय ग. हिला मी अशी तशी सोडणार नाही. तिच्या सगळ्या कृत्यांचा हिला धडा शिकवीनच.